असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निधड्यात छातीने मृत्यूशी झुंजलेल्या छत्रपती शिवरायांना घडवलं वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माते ज्यांनी दिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या वसाहती घेऊन मुलींना शिकवणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो कार्यभूमी जी इच्छाच गामी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि। मित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947 हे सर्वांना माहित आहे, पण कसं मिळालं हे माहित आहे का? पण कारण हे माहित नाही, कारण हे आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही। परंतु कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे मात्र आपण नक्कीच जाणून घेऊ। पण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं हे मात्र कोणालाच माहित नाही। कित्येक लढाया लढून कित्येक बलिदान देऊन स्वातंत्र्य आपल्याला मिळाले। स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ तीच व्यक्ती समजू शकते ज्या व्यक्तीने पारतंत्र्य पाहिलं असेल, ती व्यक्ती गुलामगिरीत राहिला असेल। स्वातंत्र्याचे मूल्य एका शब्दात सांगता येणार नाही एवढं मोठं आहे। आपण तर खूपच नशिबान आहोत की त्या पारतंत्र्याच्या बेड्या आपल्या हातात बांधल्या गेल्या नाही। मित्रांनो, भारत, इंडिया, हिंदुस्तान हे जर शब्द कानावर पडले ना असं रक्त साचायला लागतं की देशभक्ती तो आदर्श पाहायला मिळतो। किसी ने खूब कहे कि हम अपनी जान के दुश्मन को भी हम अपनी जान कहते, मोहब्बत की इसी मिट्टी को हम हिंदुस्तान कहते, हिंदुस्तान कहते। जो दुनिया में दिखाई दे उसे कहते खामोशी, जो दुनिया में दिखाई दे उसे कहते खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते। और हमारा एक ही देश है जिसे मेहमानों को भी भगवान कहते, भगवान कहते। मित्रांनो, आपल्या भारत देशाला सोन्याची चिडिया का म्हटलं जात होतं बरं? कारण त्यावेळी आपल्यासारखा शेतीप्रधान कृषीप्रधान देश कोणताच नव्हता, म्हणूनच इंग्रजांना आपल्या भारत देशात सोडून जाताना जड जाता असं। 1857 ला चालू झालेला स्वातंत्र्य लढा शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला व आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं। पण तुम्हाला माहितीये का, जरी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रजांपासून मिळालं। जातीभेदापासून नाही, धर्मभेदापासून नाही, ते तर आजही चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी खूप कष्ट घेतले, पण मला खंत याची वाटते की अजूनही हवी तशी प्रगती दिसत नाही। आज हवी तशी प्रगती दिसत नाही। आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केलेच पाहिजे, पण आपण आज पाहतो गरिबी, भ्रष्टाचार यांसारख्या समस्यांचे उच्चाटन करणे खूप गरजेचे आहे। मित्रांनो, पूर्वी ना आपल्या इनामापेक्षा इमान महत्वाचं होतं आपल्या भारतीयांसाठी। आता इमानदारी विसरून गेलोय आपण। या सूर्याला, या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचे ग्रहण लागले। 52 सेकंदाचं राष्ट्रगीत म्हटलं कोणी राष्ट्रभक्त होत नाही, देशभक्त होत नाही, देशप्रेमी होत नाही। राष्ट्रसेवक, राष्ट्रभक्त होते ते नेताजी सुभाषचंद्र बोस। ते म्हणायचे मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद असं म्हणत म्हणत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे होते खरे देशभक्त। अरे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव जेलमध्ये होते, त्यांना काही दिवसातच फाशी द्यायची होती। त्यांना एकदा जेलला घाला म्हणाला, अरे तुम्हाला काही दिवसात फाशी द्यायची, तुमची शेवटची इच्छा सांगा। भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव म्हणाले, आम्हाला तुम्ही व्यायामाचं साहित्य आणून द्या। जेलर आश्चर्यचकित म्हणाला, अरे मी यांना शेवटची इच्छा विचारतोय आणि हे मला व्यायामाचं साहित्य आणून द्यायला सांगताय। पण ठीक आहे, जेलर व्यायामाचं साहित्य आणून देतो। भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे दररोज व्यायाम करत असतात, नियमित व्यायाम करत असतात, आणि तेच तो जेलर पाहत होता। एक दिवस जेलरने विचारलं, अरे तुम्हाला उद्या मृत्यू होणार आहे, तुमचा उद्या शेवटचा दिवस आहे, तुम्हाला उद्या फाशी होणार आहे, तरी तुम्ही व्यायाम का करताय? पण भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं उत्तर बघा किती मार्मिक होतं। ते म्हणाले, आम्ही आमच्या देवताला ताजी आणि टवटवीत फुले अर्पित करतो आणि आमच्या भारत मातेला आम्ही देव म्हणतो, माता म्हणतो, आणि त्याचप्रमाणे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे 3 फुले आम्ही आमच्या भारत मातेला अर्पित करणार आहोत आणि ते ताजे आणि टवटवीत राहावेत म्हणून आम्ही व्यायाम करतोय। भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपल्या भारत देशासाठी स्वतःचे प्राण पणाला लावले। पण आज आपण पाहतो आजचे नौजवान कुणी थोडं अपयश आलं म्हणून सुसाईड करतंय, कुणी परीक्षेत नापास झालं म्हणून सुसाईड करतंय, अरे कुणी धोका दिला म्हणून सुसाईड करतंय। अरे इतना भी मत करो सनम, के लिए 2 गज जमीन भी नहीं मिलेगी, दफन के लिए